रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटण्याचा जो प्रकार झाला त्या अनुषंगाने रावडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्यामध्ये अन्यविरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त श्री शेखर बागडे, सहाय्यक आयुक्त श्री नवगरे, एपीआय कापडणी, एपीआय तारमळ, PSI राठोड आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप 6 आरोपींना अटक केलेली आहे आणि एक विधी संघर्ष पालक ताब्यात आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये एक एर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 20 मोबाईल आणि एक गावठी कट्टा आणि त्याचबरोबर रोख रक्कम 8.5 लाख रुपये रिकव्हर केलेली आहे। त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे। नीता मनुजा उर्फ भक्ती आधी हे उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या दरम्यान चालले होते। आतापर्यंत जी प्राथमिक तपासाची माहिती मिळाली आहे या आरोपींनीच त्या महिलेचा पाठलाग करून किंवा रेकी करून त्या अनुषंगाने इतर आरोपींना टीप केली आणि त्यांनी हा सर्व प्रकार घडवला। कितीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला? आतापर्यंत जवळपास 21,97,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। यामध्ये प्रेम हरचंदानी हा जो मुख्य आरोपी आहे तो आता पूर्व जामिनावर आहे आणि इतर जे साथीदार आहेत प्रेम हरचंदानीवर इतर फोन त्याचबरोबर इतर मालमत्तेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचं सुद्धा बॅकग्राऊंड किंवा त्यांच्याकडे गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास सुरू आहे। ती संघर्ष बालक आहे तो देखील चालू। अजून काही आरोपी निष्पन्न होतात का किंवा या आरोपींनी या अशा प्रकारचे काही गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत त्याचा देखील तपास पोलीस